शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो महत्वाचा विषय म्हणजे असा की गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे वाढीसाठी आपण नेमकं काय शेड्यूल फॉलो करायचं, नेमकं काय त्या ठिकाणी नियोजन करायचं, तर याच महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, आता भरपूर काही शेतकऱ्यांनी गहू या पिकाची लागवड केलेली आहेत आणि गहू या पिकाची लागवड करत असताना अधिक उत्पादन घेण्यासाठी भरपूर काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचं खत व्यवस्थापन करत असतात. तसंच वेगवेगळ्या प्रकारचं कीटनाशक किंवा वेगवेगळ्या प्रकारचं टॉनिक त्या ठिकाणी स्प्रे करत असतात. तर मित्रांनो, आता गहू उत्पादन वाढीसाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घेणं महत्वाचे आहे आणि त्या 3 गोष्टी म्हणजे असं की ज्यावेळेस आपण गहू पिकाची लागवड करतो तर ती लागवड योग्य कालावधीमध्ये करणं गरजेचे आहे. दुसरी व्यवस्थापन म्हणजे असं तिथे पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, गहू उत्पादन वाढीसाठी पाणी व्यवस्थापनाचा सुद्धा महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो, तर तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि तिसरं व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन. तर मित्रांनो, हे तिन्ही जर का व्यवस्थापन आपलं चांगल्या प्रकारचं असलं तर आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचा फुटवा व चांगल्याच प्रकारचा आवरेज आणि उत्पादन हे आपल्याला गहू पिकामध्ये बघायला भेटतं. तर मित्रांनो, आपण हे तिन्ही गोष्टी रीतसर समजून घेऊ. ज्यावेळेस आपण गहू पिकाची लागवड करत असतो तर गहू पिकाची लागवड करत असताना आपल्याला योग्य पेरणीची कालावधी, योग्य पेरणीचा वेळ हा समजून घेणं महत्वाचं आहे. आणि जर का आपण योग्य कालावधीमध्ये आपण गहू पिकाची लागवड केली तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा उतार, चांगल्याच प्रकारचं आवरेज आपल्याला त्या ठिकाणी गहू पिकामध्ये बघायला भेटतं. तर मित्रांनो, आता आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी हे 15 ऑक्टोबर पासून तर 15 नोव्हेंबर लोक त्या ठिकाणी कालावधी गहू पिकाची मानली जाते. तर आपण या कालावधीमध्ये गहू पिकाची लागवड करू शकतो, जेणेकरून आपला गहू पीक हा प्रॉपर थंडीच्या अवस्थेमध्ये येतो आणि थंडीच्या अवस्थेमध्ये आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचा रिझल्ट आणि चांगल्याच प्रकारचं आवरेज त्या ठिकाणी बघायला भेटतं. आता मित्रांनो, दुसरं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन आहे पाण्याचं. तर पाण्याचं व्यवस्थापन असं आहे की आपण ज्यावेळेस गहू पिकाची लागवड करत असतो तर गहू पिकाची लागवड करत असताना ज्यावेळेस दुसरं पाणी देतो आपण, तर दुसरं पाणी सरासरी 18 ते 20 असतो. तर 18व्या-20व्या दिवशी त्या ठिकाणी गहू पिकाची मुकुटमूळ अवस्था असते आणि त्या पिकामध्ये आपल्याला पांढरी मुळी वाढण्याचा चांगल्या प्रकारचा स्रोत वाढत असतो. तर त्यासाठी आपल्याला 18 ते 20 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये फुटवा वाढन आणि लवकरात लवकर आपला गहू पीक हा काळोखीवर पण येईल आणि आपल्या लवकरात लवकर आपल्या गहू पिकामध्ये वाढ निर्माण होईल. तर मित्रांनो, हे झालं पाणी व्यवस्थापन. त्याच्यानंतर तिसरं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन खत व्यवस्थापन आहेत. तर मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन जर का आपल्याला चांगल्या प्रकारचं केलं तर आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा, चांगल्या प्रकारची एकसारखी सामान वाढ त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि हे खत व्यवस्थापन आपल्याला नंतर आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी ठरवून देतं. तर मित्रांनो, आता खत व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस आपला गहू पीक हा 18 ते 20 दिवसाचा होतो किंवा 20 ते 25 दिवसाचा होतो, या कालावधीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं खत व्यवस्थापन घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला 45 किलो युरिया घ्यायचा आहे एका एकरासाठी आणि सोबत 5 किलो झिंक सल्फेट त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आपण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मिक्स करून आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करायचं आहे. तर मित्रांनो, हे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला पाण्याच्या अगोदर हे खत टाकून द्यायचं आहे, जेणेकरून अगोदरच आपली जमीन जी भेगाड असते तर त्या भेगाडामध्ये खत त्या ठिकाणी जाऊन बसतं. आणि आपण पाण्याच्या अगोदर जर का खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला त्याच्यानंतर पाणी द्यायचं आहे, म्हणजे अगोदर खत फेकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी द्यायचं आहे. खत व्यवस्थापन अशा पद्धतीने करायचं, म्हणजे जेणेकरून आपण खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारचा गहू पिकामध्ये फुटवा बघायला भेटन, प्लस आपल्याला एकसारखी सामान वाढ सुद्धा बघायला भेटन आणि आपला गहू पीक हा चांगल्या प्रकारचा काळोखीवर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, झिंक सल्फेट आणि युरिया हे जे कॉम्बिनेशन आहेत, हे कॉम्बिनेशन पंजाब या शेतकऱ्यांनी आपल्या अगोदर त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. मित्रांनो, हे जे खत व्यवस्थापन आहेत तर हे खत व्यवस्थापन पंजाबमध्ये भरपूर शेतकरी याचा वापर त्या ठिकाणी करत असतात आणि भरपूर शेतकरी हे वापर करून चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी काढत असतात. तर मित्रांनो, आपल्याला हेच नियोजन, हेच खत व्यवस्थापन आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये करायचं आहे. तर आपल्याला 18 ते 20 दिवस होत असतं, तर 18-20 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी युरिया 45 किलो युरिया एका एकरासाठी प्लस 5 किलो झिंक हे त्या ठिकाणी घ्यायचं आहेत आणि शेतामध्ये फेकून द्यायचं आहे. तर शेतामध्ये फेकत असताना आपल्याला जास्त जसं आपल्याला 1-1, 2-2 पट्टी त्या ठिकाणी भिजू, तर त्याच हिशोबाने आपल्याला 1-1, 2-2 पट्टीवर टाकायचं आहे. जर का आपण अगोदर खत व्यवस्थापन केलं, म्हणजे 2-4 दिवसांना अगोदर किंवा एका दिवसांना अगोदर जर का खत व्यवस्थापन केलं तर ते जो युरिया जो ग्रेड असतो तर तो 50%, 40% हा उडणारा ग्रेड आहे
आणि हा जास्तीत जास्त हवेमध्ये उडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये भेटणार नाही. तर आपण ज्या वेळेस समजा एक पट्टी किंवा 2 पट्टी आपल्याला जशी जशी भरायची असेल तर त्यावेळेसच आपण त्याचा त्या ठिकाणी फेकू शकतो आणि त्यावेळेसच आपण ते भरू शकतो. तर मग अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला गहू पिकामध्ये फुटवे वाढीसाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचे आहेत. तर जर का आपण एकंदरीत ह्या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि आपल्याला आवरेज सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बघायला भेटेल. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धन्यवाद.